महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या जनसंवाद व तक्रार निवारण उपक्रमांतर्गत धारणी येथे 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास संजिता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपस्थिती लाभली। ग्रामीण ते शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध विभागांशी संबंधित समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या। विशेषतः विद्युत वितरण विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा, जलसंधारण, महसूल, शिक्षण विभाग, घरकुल योजना, पुनर्वसन तसेच HP गॅस वितरणाशी निगडित तक्रारींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता। नागरिकांनी शासन दरबारी आपापल्या तक्रारी अधिकृतपणे नोंदवून दिल्या। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, धारणी नगर पंचायत अध्यक्ष सुनील चौथमल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तिलोत्तमा वानखडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी प्राप्त तक्रारींचा आढावा घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या तात्काळ निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले। शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। जनसंवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।